नमस्कार मैत्रिणींनो, आज दीप अमावस्या, यालाच आषाढी अमावस्यासुद्धा म्हणतात. आज दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून दिव्यांची पूजा केली जाते. दिवा हा अंधाराकडून उजेडाकडे नेणारा प्रतीक आहे. तसेच नकारात्मकता दिव्यामुळे घरात येत नाही. अशा पद्धतीने दिव्याची आपण आज पूजा करूयात. तर सर्वप्रथम मी इथे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. त्यासाठी मी पूजेची काय काय तयारी केली हे तुम्हाला सांगते. नंतर इथे चौरंग मांडलेला आहे. चौरंगावर एक वस्त्र टाकलेलं आहे. त्यानंतर मी इथे सगळे दिवे स्वच्छ घासून पुसून ठेवलेले आहेत. आपण पाहू शकता. कुणाकडे दिवे लावायची पद्धत असते, आमच्याकडे दिवे फक्त ठेवतात. दिव्याला आराम मिळतो आणि दिव्याची पूजा आज फक्त पूजा केली जातात. आम्ही आज पण ती दिवे लावत असतो. अशा पद्धतीने मी इथे सर्व दिव्याची पूजेची तयारी अशी केली आहे. यात 2 दिवे दरवाजासमोर लावणार आहे. एक दिवा देवासमोर, एक दिवा तुळशीसमोर आणि एक मी फुलवात केलेली आहे की जी दिव्याचे हे करणार आहे. इथे अशा पद्धतीने रांगोळीची वगैरे सजावट झालेली आहे आणि आज मी दिव्याची पूजा करायला सुरुवात करते. आणखी काय तयारी केली आहे, दिव्याची कहाणी वाचावी लागते म्हणून इथे मी कहाणीचं पुस्तक वर काढून ठेवलं आहे. त्याचीही आज पूजा केली जाते, कारण श्रावण महिन्यात पूर्ण महिन्याभर कहाणी वाचन केली जाते म्हणून त्याचीही आज पूजा करून घ्यायची आहे. तसेच दिव्याला वाहण्यासाठी मी वस्त्रमाळ, दुर्वा ही एक वस्त्रमाळ, फुलं, आघाडा, फुले आणि गंध, उदबत्ती. इथे नैवेद्यासाठी मी साखर आणि दूध घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी सर्व इथे तयारी केलेली आहे. चला तर मग आता पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम सर्व दिव्यांवर एका फुलाने पाणी शिंपडायचं. अशा पद्धतीने मी पाणी शिंपडलेलं आहे. नंतर मी ते पंचामृत घेतलेलं आहे. ते पंचामृत सर्व दिव्यावर शिंपडले आणि आता दिव्याची मी पूजा करून घेत आहे. सर्वप्रथम दिव्याला मी गंध लावते आणि एक दिवा प्रज्वलित करून घेत आहे. अशा पद्धतीने मी दिव्याला गंध लावून घेतले, दिवा प्रज्वलित केलेला आहे. दिव्याला एक फूल वाहून घेऊयात. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आता इथे उदबत्ती लावून घेऊया. अशा पद्धतीने मी इथे उदबत्ती लावून घेतलेली आहे. आता सर्व दिवे प्रज्वलित करून घेऊन देवासमोर, तुळशीसमोर दिवे लावून घेऊयात. अशा पद्धतीने मी सर्व दिवे प्रज्वलित केले आहेत. आता तेही दिवे असल्यामुळे त्याची पूजा करून घेऊयात, त्यांनाही गंध लावूयात. एक एक फूल वाहू. अशा पद्धतीने दिव्याला एक एक फूल लावून घेतले. दिव्याला नमस्कार करून घेऊयात आणि आता दिवे जागेवर ठेवू. अशा पद्धतीने घराच्या प्रवेशद्वारासमोर मी दिवे लावलेले आहेत. पद्धतीने तुळशीजवळ दिवा प्रज्वलित झाला आहे. तुळशीला हळद कुंकू आणलं. अशा पद्धतीने तुळशीची पूजा करून घेतली आहे. आता आपण सर्व दिव्यांना गंध लावून घेणार आहोत.
अशा पद्धतीने सर्व दिव्यांना गंध लावून घेतले. आता हे फुले वाहून घेऊ. अशा पद्धतीने सर्व दिव्याला आम्ही आता फुलं वाहून झालेली आहेत. आता आपण आघाडा दुर्वा वाहून घेऊयात. अशा पद्धतीने आपण दुर्वा वाहून घेणार आहोत. आता सर्व दिव्यांना दुर्वा वाहून झालेले आहेत. त्यानंतर आता आपण आघाडा वाहून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व दिव्यांवर मी आघाडा वाहून झालेला आहे. सर्व दिव्यांना वस्त्रमाळ घालून झालेले आहे. आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया. अगोदर शर्करा नैवेद्य, दूध नैवेद्य. आता आपण या चातुर्मासाच्या पुस्तकाची पूजा करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण पुस्तकाची पूजा करून घेतली आहे. आता आपण दिव्याला प्रार्थना म्हणून घेणार आहोत. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भिध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नान् कल्पोज्ज्वलाङ्गपरुषमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासनं समन्तात् स्तुतितममरगणे व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यां विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्रं त्रिनेत्रम्. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. आता अशा प्रकारे दिव्याची पूजा आपली झालेली आहे. आता आपण कहाणी वाचून घेऊयात. त्या अगोदर सर्व दिव्यांना, देवांना आणि कहाणीच्या पुस्तकाला नमस्कार करूयात. आता दिव्याची पूजा झालेली आहे. आता कहाणी वाचून घ्यात. प्रथम गणपतीची कहाणी मी वाचत आहे. कहाणी गणपतीची. ऐका देवा गणेशा तुमची कहाणी. निर्मळमळे उदकांची तळे, बेलवृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावणे, मनाचा गणेश मणी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा. माही चौथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावे. 18 लाडू करावे. 6 देवाला 6 ब्राह्मणाला 6चे सहकुटुंबी भोजन करावे. अल्पदान महापुण्याचा गणराज मुनी द्यायचे. मणी पाहिजे. चिंतिले लाभिने म्हण कामना कार्यसिद्धी कर निर्विघ्न करते. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुसंपन्न. आता आपण दिव्याची कहाणी वाचणार आहोत. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण सूड घ्यावं. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री ही चिचोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. तिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः ते लावावीत, खडीसाखरेच्या कड्यानं त्यांच्या ज्योती साराव्यात. दिव्याच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. याप्रमाणे हे घरातून निघाल्यावर ते सारं बंद पडलं. पुढे ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामच उतरला. तिथं त्याच्या दृष्टीचा एक चमत्कार घडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करत की कुणाच्या घरी जेवावेस काय केले होते, कशी कशी पूजा मिळाली वगैरे सगळी चौकशी झाली. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, यंदा मजसारखा हातभागी कुणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असावायचा. माझा थाटमाट खूप व्हायचा. त्या मला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.
इतकं म्हटल्यावर सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो त्या सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावाच्या राजाचा घरचा दिवा. त्यांची एक सून होती. एके दिवशी घरातला पदार्थ तिने स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यायचा. सर्वांनी म्हणून विचार केला आणि रात्री हिची चुळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी निंदा केली, घरातून घालवून दिले. म्हणून मला असे दिवस राहील. ती दरवर्षास माझी मनोभावे पूजा करत असे. जिथं असेल तिथे ती खुशाल हो, असं म्हणून दिव्यांना आशीर्वाद दिला. सदरहू घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्यांची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे की काय म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेणा घालून पाठवून दिला. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख्य तयारी झाली. ती सुखानं राज्य करू. जसा तिला दीपक पावला तसा तिच्यावरचा आळ टळला. तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा प्रकारे दिव्याच्या अमावस्येची कहाणी मी आत्ता इथे वाचलेली आहे. आता दिव्याला पुन्हा एकदा नमस्कार करून व्हिडिओ संपवते.